अमावस्येची प्रॉपर वेळ तुम्हाला मी सांगते. आज सोमवार ना संध्याकाळी 5:35 अमावस्या सुरू होते आणि उद्या मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी 5:31 ती संपणार आहे. तर काही उपाय तुम्हाला आज करायचे आहेत, काही उपाय उद्या पण करा. पण आपला उपायांचा व्हिडिओ तुमचा अपलोड झालेला आहे ह्याच्यावरती, आपल्या चॅनलवरती. तो तुम्ही बघाच. पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे. मंत्र तुम्हाला 2 दिवस म्हणायचे आहेत. मला सांगते मी. पण सोमवारचा दिवस लागलेला आहे म्हणून हिला सोमवती अमावस्या म्हटलं आणि उद्या मंगळवारी ती अमावस्या पूर्ण दिवसभर आहे संध्याकाळी 5पर्यंत म्हणून तिला दर्श अमावस्या म्हटलं. तर या दिवशी काही उपाय करायचे आहेत, काय मंत्र म्हणायचे आहेत. तर उपाय तर तुम्ही आज संध्याकाळी एखादा आणि उद्या दिवसभरात करा. पण मंत्र आजपासून म्हणा, आज आणि उद्या 2 दिवस म्हणा. आज आपण मंत्र बघतोय, कुठला मंत्र आज ह्या सोमवती अमावस्येसाठी आपल्याला लागू पडतो. त्याच्यामध्ये पितृदोष निवारण होणार आहे, घरात सुखसमृद्धी येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मंत्रजपमुळे महादेव प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला हजारो पटीने फळ देणार आहेत. यांची विशेष कृपा लाभणार आहे. आपण मंत्र सुरू करतो आहे. आज या सगळ्या मंत्रांचा एकत्र जप आपण करतो आहे. एक मंत्र म्हणण्यापेक्षा हे सगळे मंत्र मी एकदम म्हणणार आहे. सगळ्यांनी ऐका आणि माझ्यासोबत म्हणा. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम ग्रहदेवताभ्यो नमः. ओम लक्ष्मीपतिदेवताभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम पितृभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम ग्रहदेवताभ्यो नमः. ओम लक्ष्मीपतिदेवताभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम पितृभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम ग्रहदेवताभ्यो नमः. ओम लक्ष्मीपतिदेवताभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम पितृभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम ग्रहदेवताभ्यो नमः. ओम लक्ष्मीपतिदेवताभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम पितृभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम ग्रहदेवताभ्यो नमः. ओम लक्ष्मीपतिदेवताभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम पितृभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम ग्रहदेवताभ्यो नमः. ओम लक्ष्मीपतिदेवताभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम पितृभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम ग्रहदेवताभ्यो नमः. ओम लक्ष्मीपतिदेवताभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम पितृभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम ग्रहदेवताभ्यो नमः. ओम लक्ष्मीपतिदेवताभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम पितृभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम ग्रहदेवताभ्यो नमः. ओम लक्ष्मीपतिदेवताभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम पितृभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम ग्रहदेवताभ्यो नमः. ओम लक्ष्मीपतिदेवताभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम पितृभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम ग्रहदेवताभ्यो नमः. ओम लक्ष्मीपतिदेवताभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम पितृभ्यो नमः. सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर दूध, दही, मध, तूप, गंगाजल
आणि साखरेचा अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. आपल्या चॅनलवरती ओम नमः शिवाय मंत्र आपण अपलोड केलेला आहे. या दिवशी पिंपळाची प्रदक्षिणा करावी. या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर पिंपळाची प्रदक्षिणा करताना तुम्हाला 108 वेळा किंवा 11 वेळा तरी प्रदक्षिणा घालायची आहे. त्या अगोदर पिंपळाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे. मनापासून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जास्तीत जास्त प्रदक्षिणा घातल्या तर चांगलंच आहे, पण नसतीलच जमत तर 7 किंवा 11 तरी प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जमेल तेवढं करा. जवळ पिंपळाचं झाड नसेल ना तर आपल्या तुळशीजवळ दिवा लावा. दक्षिणेकडे तोंड करून एक पितरांसाठी दिवा लावा. हे मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगते, म्हणजे जो अमावस्येचा व्हिडिओ बनतो त्यामध्ये सांगते. तर अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा करणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि सोमवती अमावस्या असल्यामुळे आज आपण भगवान शिवांची सुद्धा पूजा अर्चा आणि जप तप करणार आहोत. चला, आपला व्हिडिओ इथेच थांबवते. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला, पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. बाय बाय.